श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे 28 नोव्हेंबर 2025, वार शुक्रवार, आणि आजपासून दत्त जयंती सप्ताहाला सुरुवात होते, म्हणजेच गुरुक्षेत्र पारायणाला. तर सकाळीच उठले होते मी, कारण कसं घर वगैरे स्वच्छ केलं, म्हणजे पारोसं जे आपण म्हणतो ना की पारसं घर आपण पुसून घेतलं, त्याच्यानंतर अंगण झाडून घेतलं. तर जे काही पारुषे कामं असतात ते सकाळचे आवरून घेतले ना तरच देवपूजा वगैरे करायला प्रसन्न वाटतं. मी सगळं काही ते आवरून घेतलं. सकाळीच उठले होते 5 वाजताच. त्याच्यानंतर देवपूजा केली, स्वामींचा अभिषेक केला आणि मग नंतर गुरुचैत्र पारायणाला सुरुवात केली. तर आपण गुरुचैत्र पारायण सुरुवात करतो तेव्हा अगोदर संकल्प करतो. संकल्प करून सेवा करायची. तर पूर्ण तयारी करून घेतली होती मी, म्हणजे चौरंग टाकून त्याच्यावर ग्रंथ ठेवून श्रीफळ वगैरे, ग्रंथाची पूजा वगैरे सर्व काही करून घेतलं होतं. आणि नंतर मग संकल्प केला. तर संकल्प करून घेतला. त्याच्यानंतर मग मला हे सर्व काही करू करू सरच 8-8:30 वाजले, 8 वाजले होते. पण मग नंतर म्हटलं वाचायला बसलं ना तर मुलींची स्कूलची वेळ होईल. तर मग मी काय केलं, स्वामी स्तवन वगैरे सर्व काही म्हणून घेतलं आणि नंतर मुलींचं आवरून दिलं. तर बघू शकता तर पूर्ण आता तयारी झालेली आहे. आता नुसतं पारायणाला बसायचीच, म्हणजे वाचायला सुरुवात करायचीच बाकी आहे. पण आता सध्या नाही, मुलींना स्कूलमध्ये त्यांचं आवरून देते, नंतर वाचायला बसते. मग मला माझा डिस्टर्ब होत नाही काही. कारण काय होतं ना की मुली घरी असल्यानं मग शाळा बुडून त्यांना घरी ठेवायला नाही चालत, आपल्यामुळं त्यांची शाळा बुडायला नको. तर आज शॉर्टकटच स्वयंपाकमध्ये त्यांच्या टिफिनमध्ये देणार आहे. म्हणजे त्यांच्यात आवडीचं आहे, त्या दोघी खुश आहेत मी हे देते म्हणून. पण आपल्याला कसं वाटतं नको, पण कधीमधी चालतं, कारण आपल्याला पण कधी अशी घाई असली की चालतं. तर मॅगी, टिफिनला मॅगी, त्याच्यानंतर एखादं फ्रूट वगैरे दिलं तर होऊन जातं त्यांचं. मग दुपारी स्वयंपाक मी करेल, मग दुपारी आले ते जेवणं करून घेतील. आता सकाळी काय आहे ना, मला घाई आहे आणि हे सुद्धा केंद्रात गेलेले आहेत, आणि म्हणून मग स्वयंपाक करायला वेळ नाही. आता मला वाचायचं आहे अगोदर. तर मग रात्रीचा जो भात होता तो त्याला फ्राय करून दिला. म्हणजे फ्राईड राईससारखे त्यांना आवडतो तो मसाला वगैरे टाकून असा भात फ्राय केला की. अनुष्काला तर खूप जास्त आवडतो. तिला तर खिचडी वगैरे अशीच रात्रीची शिळी असली संध्याकाळी केलेली खिचडी समजा दुसऱ्या दिवशी तिला गरम करून खायला खूप जास्त आवडते गं. तर मुद्दाम ती म्हणते की खिचडी केली काय केलं शिल्लक करत जा मम्मी, मग सकाळी मी गरम करून खात जाईन म्हणून. तर तोच भात होता. मग आता हे भात खाऊन जातील घरून आणि टिफिनला मॅगी आणि एखादं फ्रूट देते. तर चहा केला मी, तर चहामध्ये साखरच टाकली नव्हती. घाईघाईमध्ये होतं असं कधीतरी. साखरच टाकली नाही. महाराजांना दूध दिलं ते पण बिना साखरेचंच दिले. घाई गडबडीमध्ये अशी गोंधळ होतो. बिना साखरेचा चहा प्यायला मी, नंतर साखर वगैरे टाकून त्याला काही गरम केलं नाही. म्हटलं जाऊ द्या आता. तर त्याच्यानंतर मग मॅगी थंड करायला ठेवली टिफिनमध्ये, आणि पपई त्यांना पपई चिरून देते, म्हणजे मग त्यांचं भागून जातं. तर त्याच्यानंतर आता इकडं म्हणजे खूप असे सकाळी आपण म्हणतो ना, खूप इतकी घाई असते ना, खूप जास्त घाई असते. आणि माझं सगळं मन तिकडे लागले वाचायला, कारण केंद्रातमध्ये गुरुचैत्र पारायण वाचायला सुरुवात झाली आहे. 8ची आरती झाली, वाचायला सुरुवात झाली. मला इथे आवाज येतो आहे घरी, म्हणजे इतकं जवळ केंद्र आहे, कारण ते स्पीकर लावलेले आहे, त्याच्यामुळे तो आवाज इकडे येतो आहे. वाचणं सुरू झाले, त्याच्यामुळे मला जास्त हे होतं आहे की आपलं कधी होतं आहे, आपलं कधी होतं आहे सुरुवात असं व्हायले मला. पण आता यांना काढून दिल्याशिवाय नाही मला बसणं होणार. त्यांना काढून दिले की मग मन मस्त निवांत शांत घर पण राहतं आणि आपलं पण मन लागतं वाचण्यामध्ये. त्याचं घर राहिल्यानं मग माझं मन नाही लागणार वाचण्यामध्ये. त्या वाचू द्यायला म्हणजे त्या काय परेशान नाही करत मला, पण त्यांचा आरडाओरडा आपलं मन नाही लागत. तर आता मस्त मॅगी पण थंड झाली आणि टिफिन त्यांचे लावून घेते, कारण गरम गरम टिफिनमध्ये भरायला चांगलं नसतं. त्याच्यामुळे मग अगोदर थंड करायला ठेवत असते मी. पोळी असो, भाजी असो, काही पण थंड झाल्यावर भरून ठेवते. तर आता हे मस्त त्यांचे टिफिन भरून घेतले. आता त्यांचे तिकडं आवरून घेतात. तोपर्यंत इकडं भात पण त्यांचा फ्राय झाला आहे. आता भात खाऊन मग त्या जातील. आता मुलं काय होतं ना की आता बॉटलचं झाकण उघडत नाही, इतकं पॅक लावतात ना. आता या अनुष्काची बॉटल तिनंच लावलं असेल हे झाकण. तर आता त्यांचे डोके वगैरे विचरून, आता बघा आली, डोके विचरून द्यायचं म्हटलं की आली. कारण युनिफॉर्म वगैरे घालते, सगळं तिचं तयार होतात त्या, फक्त डोकं विचारता येत नाही आहे. तर कारण शाळेमध्ये कसं नीटनाटकंच लागतं, नाही तर मॅडम त्यांच्या ओरडतात. आता कोणाच्या शाळेमध्ये तसंच आहे, मुलांच्या सगळं परफेक्टच लागतं. तर मग आता तिचं डोकं विचारून आली. पण हिचं आता तिच्या कसं छोट्याले केस आहेत म्हणून ती
होऊन जातं तिचं. नुसतं पिन लावली तरी पण हिचे मोठाले आहेत म्हणून हिला मग असा छटू वगैरेच पाडून द्यावा लागतो. तर तिचं डोकं विचारून दिलं. त्याच्यानंतर त्यांचा भात पण फ्राय झाला. आता त्यांना खायला देते. म्हणजे कसं मी मोकळी झाली मग वाचायला. आता आजच्या दिवस त्यांना मी एकटीनंच पाठवणार आहे स्कूलमध्ये. आत्ताच घरी आले. आता घरी आले पण सकाळी मुली गेल्या तर मला करमलं नाही, कारण मी पारायला बसले. त्याच्यानंतर त्यांना कॉल केला, त्यांना वेळ होणार होता. तर पण काय होतं ना की आता उद्या सॅटर्डे, त्याच्यानंतर संडे, तर म्हटलं 2 दिवस घरीच राहतील, पण आजच्या दिवस तुम्ही जा स्कूलमध्ये. तर तुम्ही तर बघितलं मी त्यांचं आवरून दिलं. नंतर पारायला बसले. पण अनुष्काने म्हटलं आता तुम्ही आजच्या दिवस दोघीजणी जा, दुपारी तसं मी घेऊन येईन त्यांना. पण नंतर मी त्यांना पाठवलं पण मला करमलं नाही, कारण कसं राहतं की रोड असं क्रॉस करायची गरज नाही. सरळ त्यांना शाळा आहे त्यांची, म्हणजे सरळ गेले की म्हणजे वाकड्या तिकडं असं काही जायची गरज नाही आहे. पण म्हटलं इकून जा, म्हणजे इकडं कसं ट्रॅफिक नसते जास्त. इकडून जर गेलं ना मग ट्रॅफिक राहते केंद्राकडून जर गेलं तर. आता केंद्रात कसं केंद्रासमोर पण भरपूर अशी गर्दी आहे, गाड्या वगैरे. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं इकून जा तुम्ही, मग तुम्हाला कसं गर्दी नसणार आहे आणि तुम्ही सरळ जाता. तर बराच वेळ मला करमलं नाही, पण म्हटलं जाऊ दे. आता कसं त्यांची शाळा बुडवायला नाही जमत आपल्यामुळं, त्यांच्या मुलांचं नुकसान नको. एक एक दिवस महत्त्वाचा आहे. दिव्यांकाचा, अनुष्काचा आता एक्स्ट्रा क्लास पण चालू झालेले आहेत. आता उद्या कसं, उद्या हाफ डेच राहतो सॅटर्डेचा, संडेचा सुट्टी राहते. उद्या ठेवता येईल घरी, कारण केंद्रात पण गणेश याग राहतो. स्पेशली मुलांना त्या यागाला बसावं. तर मग उद्या घरी ठेवून मग त्यांचं कसं सेवा पण होऊन जाते आणि सगळंच होतं. पण आज नको म्हटलं होतं, कारण आज पण शाळा नाही पाठवायचं, उद्या पण नाही पाठवायचं, मग इतक्या अभ्यास खूप बुडतो त्यांचा. तर चला आता केंद्रातून आले, आरती वगैरे करू आणि आता स्वयंपाक करायचा आहे. त्याच्यानंतर स्वामींचे वस्त्र शिवायचे आहे. 2-3 वस्त्र आलेले ते आज शिवून घेते. म्हणजे 2-3 नाही शिवणार, जितके होतील तितके शिवील. एक शिवील आज, कारण आता सप्त्यामध्ये काय होतं की 7 दिवस रोज वस्त्र चेंज करतात. तर चेंज करतात, तर मग हे पण समजा स्वामींना सप्त्यामध्ये घातल्या जातील. ज्यांचे कोणाचे असतील त्यांची इच्छा पूर्ण होऊन जाईल. कारण सप्त्यामध्ये कसं आपण समजा इतकं आपण देतो वस्त्र समजा स्वामींना, आणि चांगल्या अशा प्रसंगी स्वामींना जर घातलं तर खरंच चांगलं वाटतं. तर ज्यांचं असेल त्यांना चांगलं वाटेल. तर आता आज एक शिवते, उद्या गिद्या एक असं शिवून टाकेल सप्त्यामध्ये ह्या. पण कधी कधी असं वाटतं जाऊ द्या, सवय पण मुलांना लागून जाते. आता अनुष्का मोठी झालेली आहे, तिला सर्व काही कळतं. रोड क्रॉस जरी करायचं म्हटलं तरी तिला कळतं. पण शाळा त्यांची रोड क्रॉस करून नाही आहे, सरळ गेलं तरी शाळा लागते आणि 5 मिनिटाच्या अंतरावर शाळा आहे, म्हणून मी तिला पाठवलं. नाहीतर एरवी पाठवत नाही मीला. आणि दुपारी कसं आताची एक्स्ट्रा क्लास सुरू झाली, मग मी दिव्यांकाला घेऊन येते आणि तिला म्हणजे मॅडमला तिच्या सांगितलं, तसं शाळेत त्यांच्या सोडत नाही मुलांना, पण मॅडमला सांगितलं की आता अर्ध्या तासासाठी मी उगाच येणं जाणं करत नाही, तिला तिचं एकटीला पाठवून द्यायचा. तर ती दुपारी एकटीच येऊन जाते, त्याच्यामुळे तिला सवय आहे. फक्त ती व्याकाचंच असं वाटतं, कारण काय होतं ना की मुलं बॅग घेतात, बॅग आधीच जड राहते त्यांची बुकची, त्याच्यानंतर हातात टिफिन बॅग, मग ते बघून कसं तरी वाटतं, पोट तसं कसं तरी होतं, अरे नको आपण जायला पाहिजे होतं. पण आता पारायला बसले, मी उठू शकत नव्हते, त्याच्यामुळे आता जा म्हटलं. तरी मी त्यांची गल्ली सोडीपर्यंत मी त्यांना असं मला कॅमेऱ्यात, मी मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात बघत होते, जिथपर्यंत मला दिसतील त्या तिथपर्यंत मी बघत होते कशा जात्यात. पण गेल्या. अनुष्काने दोन्ही टिफिन बॅग तिनं स्वतः तिच्या हातामध्ये घेतल्या, दिव्यांकापाशी नाही दिलं तिनं. तशी काळजी करते पोरगी. तर चला आता आवरून घेते पटपट, आणि नंतर मग परत दुपारी प्रहर सेवायला जायचं केंद्रामध्ये. आता सकाळी खूप गर्दी होती, तसं मला आता इतकं हसायला आलं, कारण आता पारायण सुरू झालं आहे आणि तिकडे जाऊन बसायचं सवय कॉटवर. व्हिडिओ एडिट काय करायचं असलं किंवा व्हिडिओ करायचे असले मी त्याच रूममध्ये करते, आणि व्हिडिओ झाला की क्वार्टर बसून ते एडिट वगैरे करते. तर आता व्हिडिओ एडिट करायचा मला, तर मी तिकडं चालले बसायला, पण एकदम लक्षात आलं की आपल्याला क्वार्टर बसायचं नाही आहे. तर आता इथं चेअर आहे, पण काय होतं इथं बसलं ना तर बाहेरचे आवाज वगैरे येतात, त्याच्यामुळे व्हॉईस ओव्हर करायला नको वाटतं, कारण खडखड 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 आवाज येत राहतो. तर आता कसं करू तेच करा, चेअर मी त्या रूममध्ये चेअरवर बसते. पण आता कसं लक्षातच ठेवावं लागणार आहे, कारण ती सवय पटकन जायची नाही आहे.